हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी, मी सतीश पोलावार. गेल्या ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल आणि त्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पुण्याचे आणि मुंबईचे गणपती दाखवणार आहे. त्यामुळे मी आलो आहे आता पुण्यामध्ये. मी मनपा भवन येथे आहे आणि एक माझा मित्र येतोय. तो आल्यानंतर आपण गणपती पाहायला जाऊयात. तर हे पहा, पुण्यामध्ये आज रविवार असल्यामुळे भयंकर अशी गर्दी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज तुम्हाला पुण्यातील पथनाट्य आणि गणपती बरंच काही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, 1.5 तास मनपाला वाट पाहून आता माझा मित्र आलेला आहे आणि आता आपण जाऊया त्याच्याजवळ. हॅलो हॅलो. किती वेळ? 1.5 तास झाला माहिती आहे तर नमस्कार मित्रांनो, मी विश्वजित शिंदे आणि हा सतीश माझा मित्र. आम्ही आलोय तुम्हाला सगळ्या गणपतीचं दर्शन करण्यासाठी. तर सर्वप्रथम आपण जाऊयात दगडूशेठ हलवाई गणपतीकडे. तर चला मग, पुढे खूप मजा करणार आहोत. तर असाच व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि काय करायचे ते करा. राम राम. नाही नाही, जातो, जरा काम आहे. कर चालू. सणवार वाडा हा आहे पुण्यातला सणवार वाडा. सणवार वाडा काय सांगतो, वाट लागली मला. गणपती पाहिला असलं सोडत जाऊ नको, छान दगडूशेठला पुढे राहिला. मग पुणे चालून का? तिकडेच आहे का? जायचं मग. बॅनर कुठे गेले ते काय सांगतात नाही. हो. गर्दी गर्दी म्हणजे काय सांगायचं. बघा,
गर्दी खूपच असल्यामुळे जरा जास्तच गर्दी दिसून आली. चालण्यासाठी थोडा त्रास आणि होत आहे. जास्त गर्दी असल्यामुळे चालण्यासाठी त्रास होतो आणि चालण्यासाठी त्रास झाल्यामुळे गर्दी जास्त वाटत आहे. गर्दी जास्त वाटल्यामुळे चालण्याचा क्या क्या कहना कहना क्या चाह रहे हैं भाई आप? त्रास पण होऊ शकतो. अशा पद्धतीने त्रास नेमका कशाचा होतोय तेच कळत नसल्यामुळे काय म्हणतो मुलगा बनणार आहे काय पोराला पहिले गर्दीवर जाणं अशक्य आहे असं वाटतं. सर्व गणेश भक्तांचे पुन्हा एकदा पुणे शहर पोलीस परंपरा पोलिसाने विश्रामबाग पोलिसाने यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. उजव्या बाजूला उजव्या बाजूला बॅरिकेडच्या उजव्या बाजूला रस्ता आहे. उजव्या बाजूला पूर्ण रस्ता आहे. तर अशा पद्धतीने इथं खूपच गर्दी झालेली आहे आणि या गर्दीमध्ये आता आपण जाणार आहोत की चला पुढे सरकत राहा, ढकलू नका, एकमेकांना ढकलू नका. लहान मुलं बाळ डोक्यावर बसलेत. तर अशा पद्धतीनं इथं खूपच गर्दी जमत आहे आणि या गर्दीतून वाटा काढत काढत गणेश भक्त दर्शनासाठी जात आहे. हाती घोडा पाल की जय कन्हैया लाल की. तर उजवीकडे बघू शकता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे. तर आता हे तुम्ही धरू शकता. घे ना तुझ्या फोन मध्ये. काय फोटो क्या निकालने का रे. भाविकांनी पुढे पुढे चला. त्याला मुखदर्शन घेतो त्यांनी उजवी लावून त्याला पुढे चला. सूचनेचं पालन करा. ₹10
तर आता आमचं दगडूशेठचं दर्शन झालेलं आहे. गर्दी खूप असल्यामुळे आम्हाला बाहेरून दर्शन घ्यावे लागले. गर्दी. तर आता आपण जाऊयात पुढच्या गणपती पाहायला. भांबड़ बघा, भांबड़ देखो दोस्तों, पुणे में पेट में भांबड़ आया है। भांबड़ की वजह से ये भागदौड़ हो रही है। देखो भांबड़ मंडईच्या गणपती पाच राहिला इकडे जाऊया ना मग. मला काय करणार तिथं आलो बाबा. कळत नाही काय नाही. तर आता आपण जातोय मंडईचा गणपती पाहायला. इकडे पण तेवढीच गर्दी. ही आहे पुण्याची मंडई. ऍपल आहेत, मोसंबी आहेत, डाळिंब आहेत, द्राक्ष आहेत, केळं आहेत, सीताफळ आहेत. बघू शकता आपण. 60 म्हणतायत, 60 नाही. ओ चला. हे आहे मंडईचा गणपती. कॅमेरा काढायचा. बाटल्या बघ कसे सगळ्यात मोठ्या मोठ्या बाटल्या, अर्ध्या अर्ध्या छाटल्या. इकडे बघा.
नाही नाही आपण फोटो घे उभे राहा पुढेच बरोबर मागे चल बाबा, आता एक वेगळं काम सांगितलं अजून, चल लवकर आता.
यू कॅन सी नाव की कोणाचा तरी मोठा ताफा आलेला दिसतोय. मोठा नाही, गाड्या दोनच गाड्या आहेत पण छान वाटतंय. आणि इकडे ते सगळं सोडून आपण बघू शकता कोणीतरी उतरले तर DYSP साहेब आपले उतरलेले आहेत. अशा पद्धतीनं आतमधून ST गेलेली आहे आणि काहीच ब्लर दिसत नव्हता आणि तेवढ्यात आणखी परत दिसलेले आहेत. खरंच सलाम या वर्दीतल्या माणसांना, कारण यांच्यामुळे आपला महाराष्ट्र सुखरूप आहे. आणखी एकदा आयशर गेलेला आहे आणि आयशरमध्ये बघू शकता तुम्ही की सगळे मंडळाचे माणसं, ढोल पथक, ताशा पथक सगळे माणसं आहेत. तशा पद्धतीनं इकडं बघा असा आपला गणपती आणि छान असे तर मंडळी आता आमचं गणपती पाहणं झालेलं आहे म्हणजे अजून बरेच गणपती आहेत, ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील. तर या ब्लॉगमध्ये तुम्ही मंडईतला आणि दगडूशेठ गणपती पाहिलेलाच आहे. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.